आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या तिसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झवरून. रात्रीचे 9 वाजलेत. ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजचा विषय आहे संधिवात, कारणं आणि उपचार पद्धती. तज्ज्ञ आहेत डॉक्टर संजय सोनवणे. तज्ज्ञांच्या समवेत सहभागी होत आहेत शशिकांत जाधव. चला तर ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्रोताहो नमस्कार. बुधवार वेळ रात्री 9ची अर्थात हॅलो डॉक्टर या श्रोत्यांच्या आवडीच्या कार्यक्रमाची अर्थात आरोग्यविषयक कार्यक्रमाची. तर हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. याचा विषय आहे संधिवात, कारणं आणि उपचार पद्धती आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर संजय सोनवणे. तेव्हा जरूर संपर्क करा 242 34 71 आणि 242 36 72 या दूरध्वनी क्रमांकावर. डॉक्टर सोनवणे साहेब नमस्कार आणि स्वागत आहे आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात. खरं म्हणजे आपण विविध विषयांवर श्रोत्यांना मार्गदर्शन करत असतो याच कार्यक्रमांतर्गत. आणि आजचा आपला जो विषय आहे संधिवात. खरं म्हणजे संधिवात हा बऱ्याच अंशी असं म्हटलं जातं की वृद्ध रुग्णांना होतो, वृद्ध माणसांना होतो. तर आपण सगळ्याच गोष्टींवर सखोल चर्चा करणार आहोत, परंतु आपण सुरुवातीला सांगूया की हे संधिवात म्हणजे नेमकं काय. नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. संधिवात हा आजार आपण समजून घेण्याआधी सुरुवातीला एक फिजिओलॉजी, सांध्यांचे वर्किंग कसं होतं, सांध्यांची रचना कशी असते हे जर समजून घेतलं तर संधिवात समजण्यामध्ये आपल्याला जास्त सोयीस्कर जाईल. तर यामध्ये मी थोडक्यात सांगतो की दोन सांध्यांमध्ये जे दोन सांधे जे असतात त्यांची रचना अशी असते की दोन हाडांची मांसल टोकं, हाडांची टोके, त्यानंतर त्यावर एक थोडंसं आवरण असतं, छोटे छोटे लिगामेंट्स असतात, छोटे छोटे स्नायू असतात, त्यानंतर एक सायनोवियल नावाचा एक मेम्ब्रेन असतो, त्यानंतर मसल्स असतात, स्नायूंचा वेढा असतो. तर यामध्ये संधिवात या आजारामध्ये ॲक्च्युली ज्यावेळेस सांध्यांचं वर्किंग होतं तर सायन्युअल मेम्ब्रेनच्या आतमध्ये एक पातळ एक वंगण टाईप, म्हणजे आपण घर्षण होऊ नये यासारखा एक सायन्युअल फ्लुइड नावाचा एक घटक नॉर्मली शरीरात प्रेझेंट असतो. परमेश्वराने शरीराची रचना इतकी सुंदर केली आहे की माणसाचं आयुष्यमान 80-90 वर्ष विना त्रास विना घासता हे सांधे काम करत असतात. परंतु आपल्या काही चुका, वातावरणातल्या काही चुका, आपल्या खाण्यापिण्याच्या चुका, आपले हेरिडेटरी या विविध कारणांमुळे सांध्यांना इजा होते आणि इजा झाल्यानंतर वेगवेगळे आजार तयार होतात. तर बऱ्याचशा आजारांमध्ये सांधेदुखी होते. सांधेदुखी झाले की आपल्याला असं वाटतं की संधिवात हाच आजार आपल्याला झालाय का. तर संधिवात आणि सांधेदुखी हे दोन्ही सेक्शन वेगवेगळे आहेत. सांधेदुखी अनेक कारणांनी होऊ शकते, संधिवाताची कारण वेगळे आहेत. पण यामध्ये ज्यावेळेस संधिवात असं निदान होतं पेशंटला पूर्ण धक्काच बसतो की अरे बापरे आता काय आपलं काही खरं नाही यामध्ये, तर संधिवात झाला म्हणजे आता शेवटच होणार. हा एक प्रश्न. आपण संधिवाताविषयी बोलूया. एक फोन कॉल घेऊया. चालेल. हॅलो 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 डॉक्टर. हॅलो सर, मी ज्ञानदेव शिरसाट बोलतोय कडगाववरून. बोला. हॅलो सर, आम्हाला विचारायचंय. विचारा ना प्रश्न. संधिवातामध्ये लक्षणे कोणती आढळून येतात? संधिवाताची लक्षणं काय? संधिवाताचे आपण जे आता जी चर्चा चालली आहे ते आपण सुरुवातीचे आपण नॉर्मल जे फिजिओलॉजी आहे, नॉर्मल जे हाडांची रचना आहे की सांध्यांची रचना आहे ती समजून घेऊया. त्यानंतर संधिवाताचं येईल जातं. यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की आता संधिवाताचं जे एक्झॅक्ट कारण आहे, निश्चित कारण आहे, अद्याप तरी मॉडर्न सायन्सला किंवा कुठल्याही सायन्सला आतापर्यंत निदान झालं नाही का फिक्स याच कारणामुळं संधिवात हा होतो असं कुठलंही कारण अद्यापपर्यंत सापडलेलं नाही. शास्त्रज्ञ त्यामध्ये संशोधनात आहे, त्यावर मोठं रिसर्च वर्क चालू आहे, पण अद्यापही कारण त्यावर सापडलं नाही. पण त्याविषयी वेगवेगळ्या थिअरीज आहेत, म्हणजे काही सिद्धांत मांडलेत, एक अनुभवावरून, काही डॉक्टरांच्या अनुभवावरून वेगवेगळे सिद्धांत मांडले गेलेत. आयुर्वेदचे वेगळे सिद्धांत आहेत, होमिओपॅथीचे वेगळे सिद्धांत आहेत, किंवा मॉडर्न मेडिसिनचे ॲलोपॅथीचे सुद्धा वेगवेगळे सिद्धांत आहेत. तर यामध्ये साधारणतः आता संधिवात कसा होतो आपण आता हे समजूया. आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर 1-2-3 त्यांची लक्षणं सांगूया अगोदर. चालेल. आणि मग आपण सांगूया सुरुवात कशी होते. संधिवातामध्ये जनरली सांध्यांना सूज येते, पहिलं लक्षण. दुसरं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग स्टिफनेस, की सकाळी उठल्यानंतर सांधे अखडल्यासारखे होतात किंवा अंकुचन पावल्यासारखे होतात, सांधे जड होतात, मुवमेंट करायला त्रास होतो, ताप थंडी
असे वेगवेगळे कारण आहेत. जसं जसं आजार बळकावत जाईल तसे लक्षणं सुद्धा त्याचे बदलत चालतात. कधी कधी सांध्यांना सूज येऊन सांधे खराब होतात, तिथे रोमॅटिक नोडल्स तयार होतात. म्हणजे हा एक इम्युनॉलॉजिकल डिसीज आहे मॉडर्न मेडिसिनच्या म्हणण्यानुसार. यामध्ये इन्फ्लामेशन होतं, म्हणजे आर्थरायटिस झाल्यानंतर ज्यावेळेस सांध्यातला जो सायनोव्हेल मेम्ब्रेन आहे तो डॅमेज होतो, म्हणून त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणलं जातं. तर ज्यावेळेस इन्फेक्शन होऊन त्याचे वेगवेगळे कारण आहेत. बरं, आपण कारण पाहूया. एक फोन कॉल घेऊया. हॅलो हॅलो सर, मी चैतन्य धनंजय गायकवाड बोलतो, ब्राह्मणगाव भांडून. हा, चैतन्यजी प्रश्न विचारा. सर, आमच्या आजोबाचे सर हाताच्या कोपऱ्याच्या सांध्यापाशी सर खूप हात दुखतो सर, खूप सर ते हे करतात सर, त्याच्यावर काही उपचार सांगू शकाल का सर? हा, आजोबांचं वय किती आहे? वय सर 74. या आधी कधी संधिवाताचा वगैरे त्रास झाला होता का? सर 1 वर्षापासून त्रास सर हाताचा. नाही, काय काय त्रास होतोय? हात दुखतो खूप सर झोपायच्या टाइम. ताप येतोय? ताप येतो? ताप नाही सर. थंडी वगैरे काही? थंडी पण नाही, फक्त हात दुखतो सर. हाताला मुंग्या वगैरे येत आहेत? हाताला मुंग्या वगैरे येत आहेत? हो सर. तर बऱ्याच वेळा काय होत आहे की वयानुसार जे हाडांच्या मध्ये जे डिस्क असतात त्यांचं घर्षण होतं किंवा ते झिजले जातात. तर वयोवृद्ध माणसांमध्ये बऱ्याच वेळा स्पायनल स्पॉन्डिलायटिस होतं, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस. त्यामध्ये काय होतं, ज्या मज्जारोजीपासून ज्या नस निघत असतात त्या दबले जातात. दबल्या गेल्यामुळे बऱ्याच वेळा सांध्यांचा त्रास होतो. म्हणजे ऍक्च्युली जर वरून जर 3-4 नंबरची जर शिर दबली गेली तर हाताला मुंग्या येतात, हात जड पडतो आणि बराचसा त्रास होतो. ते वयामानानुसार पण होऊ शकतो, किंवा पहिल्यांदा कधी जर हातावर पडले असतील, काही इजा झाली असेल, काही सेप्टिक झालं असेल, किंवा वेगवेगळे कारण आहेत. थोडक्यात म्हणजे हा वयोमानानुसार होणारा आजार आहे. मग ह्या संधिवातामध्ये मोडला जातोय का? असं नाही म्हणता येणार की संधिवातच आहे का, प्रत्येक सांधे दुखतात म्हणजे संधिवात आहेत असं नाही म्हणता येणार. त्याची 5-6 लक्षणं आहेत, मी एक थोडक्यात सांगतो तुम्हाला. हॅलो, बोला. सर त्याच्यावर उपचार सांगा. उपचार जसे वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार आहेत त्यामध्ये. ॲलोपॅथीचे उपचार पद्धती वेगळी आहे, आयुर्वेदची वेगळी आहे, होमिओपॅथीची वेगळी आहे. तर ॲलोपॅथीमध्ये वेदनाशामक औषधं घेणे, त्यानंतर जर वेदनाशामक औषधांना नाही आराम वाटला तर पुढे आराम करणे, बेल्ट वगैरे, स्प्लिंट वगैरे, तो प्रकार आहे. त्यानंतर फिजिओथेरपी करून सुद्धा जर नाही आराम वाटला किंवा हाडांची झीज वगैरे फारच झाली असेल तर त्यावर सर्जरी. असे वेगवेगळे उपचार पद्धती आहेत. तर आयुर्वेदमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत त्यासुद्धा. याच्यानुसार वात, पित्त, कफ यावर उपचार पद्धती अवलंबून आहे. वात वाढल्यानंतर सांधेवात होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि होमिओपॅथीमध्ये तर त्याचे कॉन्सेप्ट वेगवेगळे आहेत. तर होमिओपॅथीमध्ये मायाझम एक प्रकार आहे की ज्यामध्ये शरीराची ससेप्टिबिलिटी असते. कुठलाही आजार काही बाहेरून होत नसतो. शरीराची एक टेंडन्सी असते की कुठल्याही आजाराला आपण प्रोन होतो, म्हणजे तो आजार होण्याची प्रवृत्ती आपल्या शरीरामध्ये असते. कारण त्याच वातावरणात सगळे राहतात, तुम्ही राहता, मी राहतो, सगळेच राहतात, किंवा 4 फॅमिली मेंबर राहतात, पण एका मेंबरलाच तो त्रास होतो, कारण ही इज प्रोन टू दॅट डिसीज. त्याचं जे मायाझम आहे तो त्या आजाराशी प्रोन आहे, म्हणजे तो ससेप्टिबल आहे. त्याचे वेगवेगळे खाण्यापिण्याच्या सवयी त्यानुसार ते बदल चालतो. बर, तर मग आपण यांना काय सांगता येईल की याच्यावर कोणत्या पॅथीमध्ये जास्त उपचार संयुक्तिक राहतील? की आपण सांगतोय ॲलोपॅथीमध्ये आहे, होमिओपॅथीमध्ये आहे, आयुर्वेदामध्ये आहे. आता त्यांचे जे आजोबा आहेत ते आहेत वय वर्ष 78 आणि आपण सांगितलं की ती नस दबली जाते आणि वयोमानाने हे होतं. तर आता त्यांनी साधारणतः एक आपण त्यांना शिफारस करूया की या पॅथीमध्ये आपण चांगल्या रीतीने आपल्याला या वयामध्ये चांगले उपचार मिळू शकतील. नाही, सर्व पॅथी चांगल्याच आहेत. ज्यावेळेस सर्व पॅथी मिळून एखाद्या आजारावर ट्रीटमेंट करतील त्याच वेळेस संयुक्त आपण मिश्र पद्धती ज्यावेळेस वापरू, कारण ॲलोपॅथी अॅक्यूट केसेसमध्ये चांगली आहे, आयुर्वेद काही मध्ये चांगले आहेत, आणि होमिओपॅथी सुद्धा चांगलीच आहे. क्रॉनिक केसेसमध्ये होमिओपॅथी बेस्ट आहे, कारण ज्यावेळेस इम्युनॉलॉजिकल चेंजेस होतात, आणि ॲक्च्युली हा जो आजार आहे तर इम्युनिटीशी संदर्भातच आहे, की ज्यावेळेस इम्युनिटी डिस्टर्ब होते, बऱ्याच वेळा शरीरामध्ये काय होतं, काही व्हायरस एंट्री करतात, त्यानंतर सायनोव्हेल मेम्ब्रेन जो इन्फेक्ट करतात, त्याच्यानंतर ॲक्टिव्ह इम्युनिटी जी असते, IgM आणि IgG नावाचे अँटीबॉडीज तयार होतात. त्यापासून एक पॅनस नावाचा घटक तयार होतो. पॅनस म्हणजे ॲक्च्युली जो मटेरियल असतं जे मसल्स वगैरे ते डॅमेज होतात, आणि त्यानंतर पॅनस नावाचं एक मटेरियल तयार होतं. ठीक आहे, आपण आणखी पॅथीबद्दल बोलणारच आहोत सविस्तर. थोडंसं आपण एक फोन कॉल घेऊया. हॅलो. हा, नमस्कार. तुमच्या ट्रान्झिस्टरचा आवाज कमी करा. हॅलो. हा, बोला सर. मी खर्डे श्रीनिवास बोलतो सर, रावरी स्टेशनवरून. हा, बोला.
डॉक्टरांना एक प्रश्न आहे सर. बोला. ते खूप प्रवास वगैरे केल्यानंतर हाताची बोटाची जी सांधी आहेत ते दुखतात जास्त, आणि पोटरी खालचा जो भाग आहे पायाचा जॉईंटचा तो पण जास्त दुखतो. तर मग हे संधिवाताचं लक्षण वगैरे म्हणता येईल का, आणि असेल तर मग काय करता येईल त्यासाठी आपल्याला? हा, नमस्कार सर. आपलं वयोमान काय सर? तर 36 म्हणजे तुम्ही यंग आहात. हो. आता यंग एज मध्ये काय होतं, ट्रॅव्हलिंग वगैरे जर असेल, जास्त प्रमाणात गाडीवर प्रवास करत असेल, किंवा बऱ्याच वेळा मेकॅनिकल चेंजेस असतात, म्हणजे गाडीचे शॉक अब्सॉर्बर खराब असेल, किंवा गाडी कुठली यावर सुद्धा, रस्ते आपले त्यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. ज्यावेळेस तुमचा प्रवास जास्त होत असेल तर बऱ्याच वेळा काय होतं, एकाच पोझिशनमध्ये राहिल्यानंतर जे मणक्याचे जे नसा असतात तर बऱ्याच वेळा दबल्या जातात किंवा त्यावर ताण पडला जातो. तर मणक्याचा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, तर स्पॉन्डिलायसिस वगैरे किंवा स्पॉन्डिलायसिस वगैरे जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला बराच वेळा हा त्रास होऊ शकतो. चालताना वगैरे काही त्रास होतो सर तुम्हाला? चालताना वगैरे होतो थोडंसं, असं हात बोट सुजल्यासारखे होतात, मुंग्या होतात हाताला? मुंग्या वगैरे नाही येत, पण सुजतात. हा सर, मग तुम्हाला बराच शक्यतो हा मणक्याचा प्रॉब्लेम असू शकतो. संधिवाताचा प्रकार म्हणता येणार नाही. बऱ्याच वेळा यंगस्टारमध्ये हा त्रास होतो, पण त्रास केव्हा होतो की ज्या मणक्याचा जो त्रास आहे त्यामध्ये कमरेमध्ये चमक निघणे असे त्रास होतात. चमक निघणे एक काही सेकंदापुरते, काही काळापुरते, काही तासांसारखा किंवा काही दिवसांपुरते चमक निघते, आणि यामध्ये थंडी, ताप ह्या असोसिएटेड सिम्पटम पण असतात. तर असा काही त्रास असेल तर तुमची आरए टेस्ट करणं गरजेचं आहे. आरए टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला संधिवाताचा त्रास आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आरए टेस्ट म्हणजे काय? आरए टेस्ट ही एक संधिवाताची निदानाची टेस्ट आहे. बरोबर. यामध्ये काय होतं, ऍक्च्युली इम्युनॉलॉजिकल जो आपला मागाशी पॅटर्न चालला होता, तर आयजीएम आणि आयजीएम ह्या जे अँटीबॉडीज असतात, म्हणजे ज्यावेळेस इन्फेक्शन होतं शरीरात, ॲक्टिव्ह इम्युनिटी डेव्हलप होते. ॲक्टिव्ह इम्युनिटी डेव्हलप झाल्यानंतर पॅनस नावाचा एक पदार्थ तयार होतो. त्यापासून हाडांची झीज झाल्यामुळे हाडांच्या साईडला गाठी येतात, त्याला आपण रोमॅटिक नोडल्स म्हणतो. म्हणजे हात वाकडे होऊन त्याची झीज झाल्यामुळे साईडला अशी गाठ येते. तर ह्या स्टेजमध्ये एक प्रोटीन तयार होतं, तर त्याला आरए फॅक्टर म्हणतात. आरए फॅक्टर. पण आताच ज्या श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता, म्हणजे त्यांचे वय पाहिलं 36 वर्षाचं आहे आणि त्याच्यावरून असं दिसत नाही की त्यांना संधिवात आहे. नाही, असं नाही म्हणता येणार, कारण जे लक्षण आहे त्यांचा जर प्रवास जास्त असेल, आणि आजकाल गाड्यांची बैठक व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था, खड्डे खोटे, यामध्ये बऱ्याच वेळा मणक्याचाच प्रॉब्लेम होतो. एक फोन कॉल घे. हॅलो. हॅलो. हॅलो डॉक्टर, कार्यक्रम कोण बोलताय? हा, मी हॅलो. हा, बोला. हा, रमेश पठारे बोलतो उमऱ्यावरून. बोला पठारे, प्रश्न विचार. डॉक्टर साहेब. हा, नमस्कार. नमस्कार. तर माझे 2 प्रश्न असे आहेत की संधिवात जो आहे तो आनुवंशिक आहे का? हो, त्यामध्ये आनुवंशिक प्रमाण आहे, पण समजा आईला असेल किंवा वडिलांना असेल तर मुलांना होईल असं म्हणता येणार नाही. महत्वाचं अनुवंशिक आहे, पण जर त्या तुम्ही ज्या कंडिशनमध्ये जे एक्साइटिंग कॉजेस असतात, सपोज जर त्या वातावरणामुळे संधिवात होण्याचे चान्सेस आहेत किंवा तुम्ही त्या वातावरणात राहतायत, अशा वातावरणात जर मुलं वाढली तर त्यांना संधिवात होऊ शकतो. होईल असं 100% नाही. डॉक्टर साहेब, ऐका, तो पूर्ण बरा होऊ शकतो का? हा, बरा होऊ शकतो. आणि ज्यांना संधिवात आहे, माझा 3रा प्रश्न असा आहे, त्यांना हृदयविकार होऊ शकतो का? काय बोलले तुम्ही? संधिवात म्हणजे हृदयविकार होऊ शकतो का? हो, बराच वेळा होऊ शकतो. संधिवातामुळे हृदयविकार होऊ शकतो. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालंय? हो, धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाला. आता त्या प्रश्नाला जोडूनच असं म्हणतो की संधिवात तर कुठल्याही वयामध्ये होतोय असं दिसतंय. सर्वसाधारणपणे वृद्धांना जास्त मोठ्या प्रमाणावर होतोय, तरुणांना त्या मानाने लागण कमी होते. परंतु संधिवात आणि हृदयविकार यांचा कसा संबंध येतो? सर, आता तेच आपला विषय चालला होता मगाशी, का शरीरामध्ये त्याचे एक थेअरी आहे, एक सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे हे सगळं ट्रू असेल असं नाही, एक सिद्धांत आहे. ही सगळं महत्वाची गोष्ट आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. तर संधिवाताची जी कारण आहेत, ज्या सुरुवातीला संधिवात कसा होतो मी थोडक्यात सांगतो. सुरुवातीला थंडी, ताप, खोकला, बरोबर, घशाचा विकार सुरुवातीला जडला जातो. त्यावर जर योग्य पद्धतीने ट्रीटमेंट घेतली तर ठीक, नाही तर हे जंतू शरीरामध्ये प्रवेश करतात. शरीरात प्रवेश केल्यानंतर रक्तामध्ये मिक्स होतात. रक्तात मिक्स झाल्यानंतर त्यांचे जे हृदयामध्ये, किडनीवर, सांध्यांमध्ये
वेगवेगळे डिपॉझिट होतात. ज्यावेळेस सांध्यांमध्ये डिपॉझिट होऊन सांध्यांना सूज येते त्यावेळेस संधिवात निर्माण करतात. ज्यावेळेस हृदयास इन्फेक्ट करून तिथे पॅथॉलॉजी चालू होते त्यावेळेस हृदयविकार चालू होतं, म्हणजे हृदयाचे रोमॅटिक हार्ट डिसीजेस म्हणतात त्यांना. त्यावेळेस किडनीवर ज्यावेळेस म्हणजे अटॅक करतात ते किंवा त्याचे पॅथॉलॉजिकल चेंजेस चालू होतात त्यावेळेस ते किडनी पण डॅमेज करू शकतात. नेफ्रोटिक सिंड्रोम वगैरे असे काही कॉम्प्लिकेशन शेवटी होऊ शकतात. त्यानंतर स्किनवर प्रत्येक सिस्टीम ही डिस्टर्ब होते. यामध्ये व्हॅस्क्युलायटिस म्हणजे पूर्ण शरीराला सूज येते. त्यानंतर तुमच्या रक्ताचं प्रमाण जे आहे ते कमी करतं, म्हणजे रक्तक्षय होऊ शकतो. असे वेगवेगळे म्हणजे नुसतं सांध्यावर त्याचं इन्फेक्शन नाहीये, म्हणजे पूर्ण जनरलाइज आणि आपण पूर्ण फक्त फोकस काय करतो की सांध्यावरच आहे. बरोबर आहे. म्हणजे या रोगाच्या बाबतीत दक्षता घेणं, काही पथ्य वगैरे असतील त्या बाबतीत पण आपण बोलणं गरजेचं आहे, कारण त्यापासून दूर राहणंच चांगलं, कारण इतरही आजारांना तो निमंत्रण देतो. एक फोन कॉल घेऊया. हॅलो हॅलो डॉक्टर. हॅलो. हा कोण? हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय? हॅलो, कोण बोलताय? सुवर्णा मासाडे बोलते. हा बोला सुवर्णाजी. आमच्या सासऱ्यांचे गुडघे दुखत आहेत. तुमचा ट्रान्झिस्टरचा आवाज कमी करताय? हा बोला. सासऱ्यांचे गुडघे दुखत आहे, सांधेवाताचा त्रास असेल का? गुडघे दुखतात. सासऱ्यांचं वय काय? 80च्या आसपास आहे. तर बऱ्याच वेळा कधी पडलेत का गुडघ्यावर? एकदा पडले होते. बरं, डायबिटीजचा काही त्रास आहे का? हो आहे ना. बरं, संधिवाताचे काही टेस्ट केले आहेत का? नाही केले अजून. नाही केल्या. तर बऱ्याच वेळा काय होतं, ओल्ड इंजुरी म्हणजे कधीतरी मागे लागलेलं असतं त्यामुळे सूज येते आणि त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात, म्हणजे हाडांना सूज येते थोडक्यात. तर अशा वयोमानाने किंवा डायबिटीजमध्ये बऱ्याच वेळा हा त्रास होतो. असं संधिवात आहे असं नाही म्हणता येणार, कारण जोपर्यंत आपण ब्लड चेक करत नाहीये तोपर्यंत आपल्याला म्हणता येणार नाही संधिवात आहे. तर नूडल्स वगैरे फॉर्मेशन असेल, ताप असेल, थंडी असेल किंवा वेगवेगळे जे लक्षणं आहेत आणखी ती जर असतील तर आपण संधिवात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांना काय सल्ला देऊया आपण? सकाळी चालताना काही त्रास होतो का? नाही त्रास होत. कारण मॉर्निंग स्टिफनेस म्हणजे सकाळी जर सांधे आखडले जात असतील, सकाळी उठताना त्रास होत असेल, सांध्यांना वेदना होत असतील तर हा संधिवात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजेच हा संधिवात नाहीये, नाहीच आहे. लक्षणावरून तरी असं वाटतं की संधिवात नाहीये. पहिले कधीतरी मार वगैरे लागले असेल, कधी पडले असतील, काय वयानुसार कधीतरी माणूस पडतोच. हॅलो. हा, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय? हो हो, धन्यवाद. कार्यक्रमात सहभागी झालात. आणखी एक फोन कॉल घ्या. हॅलो. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. मी बापू शेवाळे, वय वर्ष 52. मला सकाळी फक्त स्वच्छच्या वेळेला जास्त वेळ जर बसून राहिलं गुडघ्यावरती समजा तर मग तो उजवा पायाचा गुडघा सरळ म्हणजे त्रास होतो फार, आणि जांगेत गोळा ज्याला ओळंबा म्हणतात तो बऱ्याच दिवसापासून आलेला आहे. हे संधिवात वगैरे असू शकतो का दुसरं काही कारण असेल याचं? आपलं वय किती बोलले तुम्ही? 52. कधी सांध्यावर पडले होते का? काय म्हटलं? कधी गुडघ्यावर वगैरे कधी मार वगैरे लागला होता? पडला तर नाहीये. मोटरसायकलच्या किकचा वगैरे असं होऊ शकतं काही? हा, होऊ शकतं त्यांनी. सकाळी उठल्यानंतर काही त्रास होता का आपल्याला चालताना वगैरे? बसून जर राहिलं असं उखड जर म्हणतो आपण शौचाला बसतो तसं, तर मग उठताना उजवा गुडघा आखडतो. आपल्याला चिकनगुनिया वगैरे काही झाला होता का? नाही. बाकी दुसरा काही त्रास? बाकी एरवी काही नाही. डायबिटीज वगैरे काही नाही? कुठलाच आजार नाही. हा संधिवात असू शकत नाही. काही विलाज असं काही करता? यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस म्हणून एक कंडिशन आहे. बऱ्याच वेळा काय होतं की वयानुसार किंवा त्यावर स्ट्रेन पडला की आपण जर काय उचलण्यात गेलं की त्यावर कंटिन्यू किक वगैरे, आता जे बोललेत मोस्ट प्रॉबेबली कॉज जे आहे त्यांनी किकमुळे, कारण बऱ्याच वेळा बॅक वगैरे मारला, हाडांना वगैरे इजा होऊ शकते, हाडं घासू शकतात, त्यातला हा प्रकार असू शकतो. तर यावरती विलाज काय करता येईल? हा, विलाज त्यावर बरेचसे विलाज आहे ऍक्च्युली. जोपर्यंत आपण बघत नाही किंवा तुमचे डॉक्टर तोपर्यंत निदान करत नाही, मिळू शकते. आकाशवाणीवर नाही सांगता येणार ते मला. चालेल, धन्यवाद. कार्यक्रमात सहभागी झालात. तर या बाबतीत संधिवात आहे की नाही असा संभ्रम प्रत्येकाच्याच मनात निर्माण होत असतो, आणि प्रत्येकालाच वाटतं की हे लक्षण म्हणजे संधिवात आहे काय. तर प्रत्येक गोष्ट संधिवात असत नाहीये, त्याची काही वेगळी लक्षणं जी आहेत आपण सुरुवातीला सांगितलेले आहेत डॉक्टर साहेब त्याच्याप्रमाणे. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला संधिवात आहे, या जर लक्षणं आढळली तर जरूर त्यांनी तज्ञांशी संपर्क साधायला त्यावेळी हरकत नाहीये. आता आपण थोडंसं हे सांगूया, सांधेदुखी आणि संधिवात
याच्या बाबतीत काही गैरसमज असतात लोकांचे की सांधेदुखी आहे म्हणजे संधिवात आहे किंवा संधिवात म्हणजे सांधेदुखी. याच्यामध्ये काय आपल्याला वेगळं विश्लेषण करतात? प्रत्येक सांधेदुखी हे काय संधिवात असू शकत नाही, पण संधिवातामध्ये सांधेदुखी हे असतेच. अशी काही लक्षणं आहेत, मी तुम्हाला थोडसे किरकोळ लक्षणं सांगतोय. यामध्ये आर्थरायटिस म्हणजे सांधेदुखी, त्यानंतर जर सांधे 3 आठवड्याच्या पेक्षा जास्त दुखत असतील, 3 आठवड्याच्या कालावधीपेक्षा जास्त प्रमाणात दुखत असतील, आणि सांधेदुखी जर दोन्ही बाजूंना सारख्या प्रमाणात असेल, म्हणजे उजव्या बाजूचा गुडघा असेल, डाव्या बाजूचा गुडघा असेल, हाताचे उजव्या बाजूचा आणि सिमेस्ट्रिकल म्हणजे दोन्ही बाजू सारख्याच, आणि रोमॅटिक नोडल्स म्हणजे सांध्याच्या बाजूला ज्या गाठी येतात त्या जर गाठी जर असतील. मला असं वाटतं डॉक्टर साहेब आपल्याला याचं जे विश्लेषण आहे हे करायला आवडेल, परंतु आपण एवढ्या वेळ चर्चा करतोय संधिवातातला समज जे आहेत ते आता दूर होतील लोकांच्या, पण मला असं वाटतंय आरोग्यासाठी संगीत पण किती आवश्यक आहे. आपण या ठिकाणी एक गीत ऐकूया. हो, नक्कीच ऐकूया. ऐकूयात एक गीत. सजाए हैं मेरे होठों पे ये गीत.
छोड़ कर सामना जहान का, हौसला न छोड़ कर सामना जहान का। वो बदल रहा है देख रंग आसमान का, रंग आसमान का। ये शिकस्त का नहीं, ये फतेह का रंग है। जिंदगी हर कदम एक नई जंग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है। श्रोते हो, आपण ऐकत आहात फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजचा विषय आहे संधिवात कारणं आणि उपचार पद्धती. तज्ज्ञ आहेत डॉक्टर संजय सोनवणे. ऐकूया कार्यक्रमाचा उर्वरित भाग. हॅलो डॉक्टर कार्यक्रमात या सुंदरशा गीतानंतर श्रोतेहो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. डॉक्टर साहेबांना मी गाणं ऐकण्यापूर्वी एक प्रश्न केला होता की सांधेदुखी आणि संधिवात यातला फरक काय, आणि डॉक्टर साहेब तेच सांगत होते. डॉक्टर साहेब आपण ते सांगूया. जाधव साहेब, आपण जे गाणं ऐकवलं त्याबद्दल अक्षरशः शतशत धन्यवाद. का गाण्याचा अर्थही फार सुंदर होता की जिंदगी हर कदम एक नई जंग आहे. का प्रत्येक ठिकाणी हा संघर्ष आहेच आहे. संधिवाताच्या रुग्णांना पण प्रत्येक पावली संघर्ष करायचाच आहे, आणि जर रुग्णांनी साथ दिली तर आपण नक्कीच यावर विजय मिळू शकतो. तर आपण एक थोडक्यात आपलं जे संधिवाताची कारण म्हणजे लक्षणं जी होते थोडक्यात एक पेशंटला लक्षात येण्यासारखे तर एक 6 महत्वाची कारण सांगतो मी त्यामध्ये. तर पहिलं कारण आहे मॉर्निंग स्टिफनेस, जे सुरुवातीला सकाळी कडकपणा येतो सांध्यांना 1 तासापेक्षाही अधिक 1 तासासाठी, 1 तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ आपलं सकाळी उठल्यानंतर म्हणजे अर्ली मोशन होत नाहीये, हालचाल करायला त्रास होतो, सांधे असे आखडल्यासारखे ओढून धरल्यासारखे वाटतात. दुसरं आहे की आर्थरायटिस मोर दॅन 3 वीक्स, म्हणजे 3 आठवड्यापेक्षा जर जास्त काळ सांधेदुखी असेल, हाताच्या बोटांची सांधे दुखणे, पायांची बोट सांधे दुखणे, सिमेट्रिकल म्हणजे एक सांधा जर उजव्या बाजूला तोच दुखत असेल, दुसऱ्या डाव्या बाजूला असला तर. त्यानंतर रोमॅटॉइड नोडल्स आपलं मगाशी इथपर्यंत आलं होतं. तर ज्यावेळेस सांधे डॅमेज होतात त्याचं जे एक्झॉस्ट मटेरियल जे त्याचं एक नोडल तयार होतं, म्हणजे गाठ तयार होते. हाता पायाचे बोटे असे वाकडे होऊन तिथे एक साईडला गाठ तयार होते सांध्यावर. ते क्लासिकल लक्षण आहे सांधेवाताचा. त्यानंतर रेडिओलॉजिकल चेंजेस आणि RA फॅक्टर टेस्ट, यापैकी कुठल्याही या 6 पैकी जर 4 घटक तुमचे जर पॉझिटिव्ह असतील, म्हणजे 4 लक्षणं तुम्हाला जर असतील तर 100% सांधेवात आहे असं म्हणायला काही एक हरकत नाहीये. तर काही बाकी जी कारण आहेत का ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते, त्यामध्ये वेगवेगळे कारण आहेत. एक पहिली गोष्ट आहे इन्फेक्शन. इन्फेक्शन म्हणजे व्हायरल, बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन. तर व्हायरल मध्ये आता आपण जस्ट आता अनुभवलं मागच्या 2-1 वर्षापूर्वी चिकनगुनिया किंवा व्हायरल फिवर, असे जे आजार आहेत, विषाणूजन्य आजार आहेत, ते बऱ्याच वेळा काय होतं की शरीरात ज्यावेळेस एंट्री करून सांधे डॅमेज करतात त्यावेळेस इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस म्हणतात त्याला. किंवा त्याच्यानंतर काही इजा झाली असेल किंवा वयोमानानुसार सांध्यांची झीज होत असेल तर जी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात, तो प्रकार वेगळा. हातापायाला काही लागलं असेल तर ज्यावेळेस ती कंडिशन होते तर त्यावेळेस ती डॅमेज झाल्यामुळे तर सांधे दुखू शकतात. तो सांधेवात आहे असं म्हणता येत नाही. बऱ्याच वेळा सांध्यांमध्ये इंजेक्शन दिलं जातं, रिपीटेड इंजेक्शन दिले जातात, त्यानंतर सुद्धा सांधेवात डेव्हलप होऊ शकतो. ते बरेच डॉक्टर मंडळींना मी कन्फर्म करून सांगतो की प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन डेव्हिडसन मध्ये 786 पेज नंबर वरून 6वी ओळ त्यामध्ये क्लिअर कट त्यांनी मेन्शन केलेलं आहे की रिपीटेड इंजेक्शन ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस सायनोव्हिल मेम्ब्रेन जो आहे तो डॅमेज होतो. म्हणजे गुडघ्यामध्ये म्हणजे जिथं सांधा दुखतोय अशा ठिकाणी जर इंजेक्शन दिलं तर. बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये काय होतं, काही बोगस डॉक्टर्स सांध्यांमध्ये डायरेक्ट इंजेक्शन देतात. ऍक्च्युअली ते फार घातक आहे. पुढे मेम्ब्रेन डॅमेज होऊन पुढे सांधेवात हा होऊ शकतो. अच्छा, बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत श्रोत्यांना आता माहिती झाली असेल. एक फोन कॉल घेऊया डॉक्टर साहेब आपण. हॅलो. हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार, बोला कोण? मी आबा कोदांडे बोलतोय बाणगावून. आमच्या आजी आहे ना. तुमचा आवाज थोडासा बारीक येतो, थोडंसं मोठ्याने बोलताय. हॅलो, आमच्या आजी येते बाणगावला. तर त्यांच्या गुडघ्याचे सुजलेले आहेत, त्याच्यामध्ये असं पाणी झालेलं असं काही डॉक्टर म्हणतात की त्याचा सांधेवातच असं का देऊ. अच्छा, पाणी झालंय का सांध्यामध्ये? हा. आता मी जे काही लक्षणं सांगितले तुम्हाला एक 5 मिनिटापूर्वी जे लक्षणं सांगितलेत, म्हणजे सकाळी चालताना काही त्रास होतोय का?
हा चालताना अशी लंगत येत असं म्हणजे त्रास होतो. सांधे किती दिवसापासून दुखत आहेत? सांधे तरी चांगलं 2-3 वर्षापासून दुखते. 2-3 वर्ष झाले. दोन्ही बाजूचे सांधे दुखत आहेत? हा दोन्ही बाजूचे दुखते, असे सुजीत असे गुडघे टम झाले त्यांचे. सांध्यावर काही गाठी आहेत का? नाही गाठी नाहीत बेस्ट आहेत. बरं. आर एफ फॅक्टर त्यांचे रक्ताची काही तपासणी केली आहेत का? हो रक्ताची तपासणी केलेली त्यांची. बरं. त्यामध्ये आर एफ फॅक्टर नावाचा एक घटक आहे, तो पॉझिटिव्ह आहे का? हो. तर असेल तर हा संधिवात आहे म्हणायला काही हरकत नाही. तर हा संधिवात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हा बरं, मग त्याच्यासाठी काय आपल्याला काय उपाय आहे का? आता ॲलोपॅथिक काय उपचार आहेत, आयुर्वेदिक आहेत, होमिओपॅथिक आहेत. ॲलोपॅथिक औषधांनी बरं वाटू शकतं, पण पूर्ण क्लिअर होईल असं गॅरंटी नाही, कारण हे फक्त वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात. आजारासाठी काहीच. हा बोला. त्याचं ऑपरेशन असं करता येतं का काही? त्याचे वेगवेगळे ट्रीटमेंट तेच सांगतोय मी तुम्हाला, आता एक थोडक्यात सांगतोय. कारण वेदनाशामक औषधांनी जर बरं वाटत असेल तर वेदना कमी होतील, आजार काही बरा होणार नाही. आपण काय करतोय, त्याची वेदना कमी करतोय. आतली जी पॅथॉलॉजी आहे ती काही कमी करत नाहीये, म्हणजे जे चेंजेस होत चालले आहेत. याबरोबर जर आपण म्हणजे ॲलोपॅथिक औषधांबरोबर जर होमिओपॅथिक औषध दिले तर त्याची जी इम्युनिटी आहे, इम्युनिटीमध्ये बरेचसे चेंजेस होऊ शकतात, आणि बरेचसे चेंजेस झाल्यामुळे फर्दर डॅमेज जो आहे, पुढचा डॅमेज जो आहे तो वाचू शकतो. आणि पुढचा डॅमेज वाचल्यामुळे सांध्यामध्ये पाणी होणे वगैरे जो प्रकार आहे तो थांबू शकतो. काही दिवसानंतर आपण वेदनाशामक गोळ्या बंद करून नुसतं होमिओपॅथिक गोळ्यांनी पूर्णतः क्लिअर करू शकतो. तर यावर माझं जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून संशोधन चालू आहे. 70 ते 80 केसेस माझे आर ए पॉझिटिव्ह आणि त्यानंतर आर ए निगेटिव्ह सुद्धा झालेले आहेत. तर त्यांची क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह या दोन्ही टेस्ट आपण केलेल्या आहेत. थोडक्यात एक याच्यामध्ये मिश्र पॅथी वापरायची, जसं की ॲलोपॅथीने वेदना कमी करायच्या आणि होमिओपॅथीमध्ये त्याच्यावर उपचार आहेत असंच म्हणता येईल, हो की नाही डॉक्टर साहेब? हो नक्कीच. हा, तर आणखी एक फोन कॉल घेऊ आपण. हॅलो 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 डॉक्टर. अनिल फडके बोलतोय. हा बोला. मला ही माहिती पाहिजे होती की समजा एखाद्याला चिकनगुनिया जर झालेला असेल तर त्याला संधिवात होऊ शकतो का? हो नक्कीच होऊ शकतो. चिकनगुनियामध्ये जे सायनोव्हियल मेम्ब्रेन आहे, आता जो आपण मगाशी चालू होता इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस, तो त्यामध्ये डॅमेज होतो, आणि ज्यावेळेस सायनोव्हियल मेम्ब्रेन डॅमेज होतो त्यावेळेस संधिवाताची सुरुवातही होते. बऱ्याच जणांना पोस्ट चिकनगुनियल आर्थरायटिस डेव्हलप झालेले आहेत. बरेचसे रुग्ण पाहतोय मी की बऱ्याच जणांना चिकनगुनियानंतर सुद्धा संधिवाताचा त्रास झालेला आहे, ते होऊ शकतो. आणि एखाद्याला समजा एक दोन वेळेस असं म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता होण्याचा आजार असेल आणि कंबर पाठ दुखत असेल, तर त्याला संधिवात असू शकतो का? हो नक्कीच असू शकतो, कारण संधिवातामध्ये रक्तक्षय हा होतोच. आपण ओरल आयन दिलंय, म्हणजे वरून जरी आपण टॉनिकच्या रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या तरी अशा रुग्णांमध्ये रक्त कधीच वाढत नाही. हे एक डायग्नोस्टिक आपल्याला एक क्ल्यू म्हणता येईल का ही संधिवात हा असू शकतोच. आणि औषधोपचारानं जेव्हा आपण गोळ्या वगैरे घेतो त्यावेळेस ज्याच्या शरीरातलं रक्त वाढतं, समजा हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं, ते व्यवस्थित होतो. इंटेरॉन वगैरे इंजेक्शन किंवा इतर गोळ्या वगैरे, तर जेव्हा वाढतं त्याला संधिवात नाहीये असं गृहीत धरायचं का मग? नाही. आता ज्यावेळेस आपण ओरल, आपला विषय काय झाला, जे तोंडाने आपण ज्यावेळेस आयन देतोय आणि मात्रेपेक्षा म्हणजे जे काय वाढायला पाहिजे त्यापेक्षा जर कमी प्रमाणात वाढत असेल तर संधिवात असू शकतो. आहे असं म्हणलेलं नाही मी, असू शकतो. त्यासाठी आर ए टेस्ट आणि हे जे लक्षणं सांगितलेत मी ते जर असतील तर संधिवात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बोला. संधिवाताला आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी असे दोन उपचार आहेत का? हे बघा, आयुर्वेदाविषयी मला काही जास्त माहिती नाही, कारण मी काय त्या डॉक्टर आयुर्वेदिक पद्धतीचा डॉक्टर नाही आहे. कारण ॲलोपॅथीमध्ये वेदनाशामक औषधं आहेत, पण असं क्युरेटिव्ह कुठलं मेडिसिन अद्याप तरी मी बघितलेलं नाही. आता वेदनाशामक औषधं वेगळे आणि पूर्णपणे आजार बरा करणं वेगळं, तर संधिवात कायमचा बरा नाही होऊ शकत का एखाद्या पेशंटचा? होऊ शकतो. तर त्यासाठी आत्ताच मगाशीच डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की संमिश्र पॅथीचा अवलंब करायचा आहे, जसं की त्यांनी ॲलोपॅथी पण सांगितले आणि होमिओपॅथी बद्दल सांगितलं. आयुर्वेदाबद्दल आपल्याला इथं या ठिकाणी त्यांना सांगता येत नाहीये. तर होमिओपॅथीमधनं मात्र पूर्ण बरा होऊ शकतो असं एकंदरीतच म्हणणं आहे. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण धन्यवाद. याचे दुष्परिणाम काय आहेत का? कुठले सर? संधिवात झाला, आपण गुडघ्यामध्ये इंजेक्शनच्या बाबतीत बोलत होतो की इंजेक्शन वारंवार घेतोय, किंवा कधी कधी याच्या बाबतीत असे पण प्रयोग केले जातात की स्टेरॉइड्सचा पण मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या बाबतीत काय सांगता? म्हणजे आजारापेक्षाही उपचार घातक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. संधिवाताने
सांधा तर डॅमेज होतच आहे, पण आपण त्यावेळेस कॉर्टिकोस्टेरॉइड्स इंजेक्शन वारंवार घेतोय. ऑलरेडी ऍक्च्युली हा आजार इम्युनिटी डिप्रेस झाल्यामुळे होतोय, म्हणजे इम्युनिटी कमी झाल्यामुळे होतोय, आणि आपण अशी औषध देतोय की त्याने आणखी इम्युनिटी कमी होईल. म्हणजे ऍक्च्युली म्हणजे काय म्हणतात ना की आगीवर पेट्रोल टाकल्यासारखी कंडिशन आहे. म्हणजे तात्पुरतं बरं वाटतं, स्टेरॉइड्स घेतल्यानंतर बरं वाटतंय, पण आणखी आपण त्याचं कळत न कळत आपलं नुकसान करून घेत असतो. त्यानंतर म्हणजे इंजेक्शन घेतल्यानंतर त्याचं हाडांची झीज होणे असे वेगवेगळे प्रकार घडत चालतात. त्यानंतर जो उठबस करणारा पेशंट आहे पुढे तो उठबस सुद्धा करू शकत नाही, किंवा सेप्टिक आर्थरायटिस होऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळे डॅमेज होऊ शकतात. त्याचे परत सिस्टमिक पण प्रॉब्लेम आहेत, म्हणजे ब्लड शुगर वाढणे, किडनी डॅमेज होणे, असे वेगवेगळे आजार आहेत. स्टेरॉइडमुळे इंटरनल ब्लिडिंग होणे, इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळं रक्तस्राव होऊन HB कमी होतोय, म्हणजे त्या पेशंटला अशक्तपणा, विकनेस, चक्कर येणे, धडधडणे, घाबरट होणे, शरीर फुकणे, हातापायावर सुजणे असे दुष्परिणाम जाणवायला लागतात. एक फोन कॉल घ्या. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार. हा नमस्कार. मी दाड बुद्रुक तालुका राहता इथून रफी भाई नामदार बोलतोय. हा नमस्कार रफी भाई. तर माझा डॉक्टर साहेबांना असा प्रश्न आहे. बघा डॉक्टर साहेब, हा बोला ना. बाळंतपणानंतर काही महिला आपल्या तब्येतीविषयी व्यवस्थित काळजी घेत नाहीत, तर अशा महिलांना संधिवात होऊ शकतो हो का सर? तर त्यांनी नेमकं कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे? आता बाळंतपणामध्ये साधारणतः एक त्याची हिस्ट्री महत्वाची. जर रफिक भाई आपल्या ट्रान्झिस्टरचा आवाज थोडा कमी करताय? हो हो करतो कमी. हा बोला. डॉक्टर साहेब, ज्यावेळेस डिलिव्हरीमध्ये हो एक तर पहिली गोष्ट म्हणजे शरीराची प्रतिकार क्षमता कमी झालेली असते. हो हो. वारंवार जर ॲबॉर्शन होत असेल तर महत्वाचं म्हणजे ॲबॉर्शन होणं, वरचीवर जर गर्भपात होत असेल. हो. सांधेवातासारखाच एक दुसरा एक आजार आहे सिस्टमिक लुपस एरिथेमॅटिस. तर यामध्ये जी सांधेवाताची पॅथॉलॉजी आहे त्याच पद्धतीने त्याची पण पॅथॉलॉजी आहे. त्यामध्ये सांध्यांना सूज येते, पूर्ण थंडी, ताप, सर्व काही सांधेवातासारखीच लक्षणं असतात, परंतु त्यामध्ये स्किन चेंजेस डायग्नोस्टिक असतात. त्यामध्ये बटरफ्लाय मार्क असतात चेहऱ्यावर, म्हणजे फुलपाखरासारखे चेहऱ्यावर लाल पिगमेंटेशन असतात. तर एक सिस्टमिक ल्युपस इरिथेमॅटिस हा सांधेवातासारखाच एक आजार आहे. तो सांधेवात आहे असं म्हणता येणार नाही. हे जे बरंच कारणाने होऊ शकतं, म्हणजे औषधांनी होऊ शकतो, विकनेसमुळे होऊ शकतो, काही इन्फेक्शन असेल तर होऊ शकतो, किंवा इम्युनॉलॉजिकल जर तुमचे काही चेंजेस असतील, इम्युनिटीमध्ये जर काही बिघाड झाला तर हे आजार होऊ शकतात. कारण बऱ्याच वेळा काय होतं, इम्युनिटी कमी झाल्यामुळे किंवा अस्वच्छता वगैरे पाळल्यामुळे बऱ्याच वेळा ब्लड दिलं जातं. असे वेगवेगळे कारणं आहेत त्यामध्ये इम्युनिटीच्या संदर्भात. त्यानंतर हा आजार होतो. तो सांधेवात आहे असं म्हणता येणार नाही. जर मॉर्निंग स्टिफनेस, मागाची जे 6 लक्षणं सांगितले मी तुम्हाला, ते 6 लक्षणापैकी जर 4 लक्षणं जर असतील तर तो सांधेवात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अच्छा, एकंदरीतच शंकेचं समाधान झालेलं दिसतंय. आणखी एक फोन कॉल घेऊया आपण. हॅलो हॅलो, नमस्कार साहेब. नमस्कार. मी दिलीप गंदे बोलतो पिंपळदरीवरून. बोला, प्रश्न विचारा. माझं काय आलंय, उजवा पाय आणि हात आहे ना जड जड आणि कळ लागते त्याला, कशाचं लक्षण असतं? अच्छा, आपण काय करताय? मी शेती कामच करतोय. वय किती आपलं? वय किती आहे? वय माझं 33 चालू आहे. 33 चालू आहे. कमरेत वगैरे लचक वगैरे कधी भरली होती? नाही तसं नाही, परंतु कधी गाडीवर जर प्रवास केला तर दुखतंय. गाडीवर प्रवास केल्यानंतर किंवा शेतीमध्ये जड वगैरे काय उचलणार, गोण्या उचलल्या, उसन भरणे, हा जो प्रकार होतो हा मणक्याशी रिलेटेड आजार आहे. हा सांधेवात असेल असं मला तरी नाही वाटत. हा मणक्याशी रिलेटेड. त्यासाठी सरळ फ्लॅट जमिनीवर झोपा, आराम करा, सफिशियंट आहे. औषधांची सुद्धा गरज पडणार नाही. ओके, ठीक आहे. कार्यक्रमात सहभागी झाला तर धन्यवाद. तर असे विविध प्रश्न आहेत डॉक्टर साहेब, आणि प्रत्येकाच्या शंकांचं निरसन आपण आजच्या या कार्यक्रमातनं करत आहोत. जसं की आपण मगाशी म्हटलं की आजारापेक्षा, जसं स्टेरॉइडच्या बाबतीत बोलत असताना, तर स्टेरॉइड जे वापरतात टाळलं आणि चुकीचं पण आहे. ज्यावेळेस गरज आहे, बरेच वेळा काय होतंय की डॉक्टर ठराविक काळापुरते औषध लिहून देतात ज्यावेळेस गरज असते, पण रुग्णांचं असं होतं की त्याच गोळ्या बरं वाटतंय, मग त्याच गोळ्या मेडिकल स्टोअरवर वारंवार घेतल्या जातात. म्हणून एक तर पेशंटचं नुकसान होतं. ऍक्च्युली यामध्ये मेडिकल स्टोअर्सने म्हणजे फार्मासिस्टने अशा गोळ्या देणं टाळलं पाहिजे, की विदाउट प्रिस्क्रिप्शन आणि मोर दॅन जास्त, म्हणजे 2 दिवसाच्या गोळ्या दिल्या तर 2 दिवसाच्या गोळ्या दिल्या पाहिजेत. महिन्याच्या गोळ्या घेणं योग्य नाही, कारण कुठलीही गोष्ट अतिरेक झाला का ते तकलीफ देणारच. अच्छा, आता आपण ज्या 2 पॅथी बद्दल बोलतो आहोत आज, विशेष करून ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी, तर होमिओपॅथी
आणि ॲलोपॅथीने काय होतं की वेदना शमन होतंय, वेदना कमी केल्या जात आहेत, आणि होमिओपॅथीमध्ये तो आजार पूर्णपणे बरा होतो. मग हा जर आजार पूर्ण बरा होतोय तर मग पूर्वीसारखंच जीवन माणूस जगू शकतो का? या बाबतीत काय? नक्कीच. ज्यावेळेस पेशंट पूर्णतः बरं होईल तर तो ज्याचं जे पूर्ण जे नॉर्मल आयुष्य आहे तर अवश्य व्यवस्थित जगता येईल, त्याला काही कारण येणार नाही. कारण त्याचा एक तर पहिली गोष्ट वेदना कमी झालेल्या असतील आणि त्याचा आजार आतून बंद झालाय. हळूहळू गोळ्या औषधं बंद करून, पूर्वी काय व्हायचं की यावर अशी खास अशी उपचार पद्धती नव्हती किंवा विशेष असं काही संशोधन झालेलं नव्हतं. मी गेल्या 8-10 वर्षापासून संशोधन करतोय. 71 केसेस मी RA पॉझिटिव्हच्या RA निगेटिव्ह केल्यात, हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. तर यामध्ये ज्यावेळेस आजार हा पूर्णतः क्लिअर होतो तर त्याची पूर्ण लक्षणं सुद्धा हळूहळू जातात. नक्कीच. मला वाटतं आपण चर्चा चालू ठेवणार आहोत, परंतु एक संगीतमय विश्रांती घ्यायला हरकत नाही. आपण एक गीत ऐकूया. हो चालेल, नक्कीच. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये हो आवे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. आपण ऐकत आहात फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजचा विषय आहे संधिवात कारणे आणि उपचार पद्धती. तज्ज्ञ आहे डॉक्टर संजय सोनवणे. वळूयात कार्यक्रमाच्या उर्वरित भागाकडे.
श्रोतो, पसाय दानानंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपला आजचा विषय जो आहे तो आपल्याला आता माहिती झालेलाच आहे. आपण भरपूर चर्चा पण केलेली आहे. संधिवात कारणं आणि उपचार पद्धती, आणि तज्ज्ञ आहेत घोडेगाव इथले डॉक्टर संजय सोनवणे. तर आपल्या आणखी पण काही शंका असतील तर जरूर संपर्क साधायचा आहे आपण. डॉक्टर साहेब, आपण थोडंसं आता उपचारांकडे वळूया की होमिओपॅथीच्या बाबतीत आपण म्हणतो की तिथं तो आजार अगदी व्यवस्थितरित्या बरा होऊ शकतो. तर मग कशा पद्धतीने उपचार केले जातात? काय आहे ही उपचार पद्धती? ऍक्च्युली ही जी उपचार पद्धती आहे डॉक्टर सॅम्युअल हॅनमन जे जर्मन फिजिशियन होते त्यांनी डेव्हलप केली आहे. एक नैसर्गिक नियमावर आधारित आहे. सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर सम समा समयंते या नियमावर आधारित आहे. त्याचे वेगवेगळे नियम आहेत. ते आता चर्चा करणं वेळ कमी आहे आपल्याकडे, शक्य होणार नाही, पण एक थोडक्यात मी सांगतोय की ज्यावेळेस शरीरात जे अँटीजन अँटीबॉडीज तयार होतात तर यामध्ये हा फॉल्ट इम्युनिटीशी निगडीत आहे. तर हे क्लिअर करण्याचं सामर्थ्य फक्त होमिओपॅथिक औषधामध्येच आहे. कारण यामध्ये जेनेटिकल जे प्रिडिस्पोजिशन आहे हे सुद्धा आपण औषधांनी टाळू शकतो. म्हणजे जर आईंना वडिलांना जर असेल तर मुलांना होणार नाही. कारण ही जे औषधं आहेत ही ओरली दिली जातात, जिभेवर दिले जातात, त्यामध्ये नर्व्स स्टिम्युलेट केले जातात. ऍक्च्युली हे औषधं हे प्रूव्ह असतात ह्युमन बिईंग्सवर, म्हणजे जे क्लिनिकल ट्रायल्स घेतलेले असतात आणि त्याची लक्षणं हे अभ्यासलेले असतात. म्हणजे रुग्णांची लक्षणं आणि आजाराची लक्षणं, म्हणजे जे ड्रग प्रूव्हिंगमध्ये जे लक्षणं आलेत हे ज्यावेळेस सिमिलर होतात, म्हणजे ते कम्पेअर केले जातात आणि त्यानुसार त्याचं परफेक्ट मेडिसिन हे चॉईस केलं जातं. आजाराची लक्षणे आणि औषधांमुळे निर्माण होणारी लक्षणे जी ड्रग प्रूव्हिंगमध्ये असतात हे समान असल्यामुळे हे औषध दिले जाते. हे औषध ज्यावेळेस दिले जातात तर त्यामध्ये आर्टिफिशियल डिसीज आपण असं म्हणू शकतो की इम्युनिटी तयार होऊ शकते. म्हणजे अँटीजन आपण थोडक्यात देतोय त्या आजाराच्या विरुद्धात, त्याच्या विरुद्धात अँटीबॉडीज तयार होतात. इम्युनिटी ऑलरेडी जे इम्युनिटी डेव्हलप होऊन जाते आणि त्याच्या विरोधात झाल्यामुळे तो आजार सबसाईड होतो, म्हणजे क्लिअर होतो. अच्छा, एक फोन कॉल घेऊया आपण. हॅलो 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 डॉक्टर. डॉक्टर बोलतो. हा बोला. हॅलो, आवाज व्यवस्थित येत नाहीये. हो आहेत ना, का नाही? कारण औषधं ही जी आहेत होमिओपॅथिक, मी आता जो विषय चालू होता की पूर्ण पेशंटची तपासणी, त्यांचं ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही काय करताय त्यावर अवलंबून. कारण स्पॉन्डिलायसिस हा आजार बऱ्याच अंशी व्यवसाय निगडीत आहे. आपले बसण्याची पद्धत, प्रवास वगैरे अशा गोष्टी बऱ्याचशा निगडीत आहे. यामध्ये बऱ्याच वेळा जर गरज पडली तर सर्वाइकल ट्रॅक्शन वगैरे देऊन आणि आराम करून हा त्रास नीट होऊ शकतो. ट्रॅक्शन कमी झालं तर नेमकं बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना फोनवर काही लक्षात येण्यासारख्या नसतात. काही प्रत्यक्षात तपासणीच सर्व काही करून जाईल, तेव्हा तज्ञांशी संपर्क जरूर साधा. आणखी एक फोन कॉल घेऊया. हॅलो हॅलो डॉक्टर. हा नमस्कार सर, मी कोळेवाडी तालुका राऊरी इथं आशा वांबळे बोलते. नमस्कार, विचारा प्रश्न. हा सर, मला सांधेदुखीचा त्रास आहे. मी औषधं पण घेते राऊंडच्या बाबांच्या क्लिनिकमधनं. ते दशमूळ कट भरड वगैरे, तर त्याच्याने 6 महिन्यापूर्वी घेतलेले, फरक पडला. पण ते सांधे, गुडघे आणि खाली घोट्याच्या ठिकाणी असं दुखतात. तर हे बघा, अशा जी आपण नेमकं आता आजार काय याबद्दल काय आपण सांगितलं नाही. म्हणजे तुम्हाला चालताना त्रास होतोय का, संधिवाताची तुम्ही टेस्ट केली आहे का, याविषयी काय आपण काही बोललेलं नाहीये. आरे टेस्ट केली सर, ती निगेटिव्ह आहे. तरी पण माझे गुडघे आणि घोट्याच्या ठिकाणी आणि तासा रात्री जास्त चाललं किंवा 2-3 तास सकाळी चालल्यानंतर तुम्हाला त्रास होतोय का? सकाळी उठल्यानंतर हा सर, गुडघ्यात सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काही अंकुंचन पावल्यासारखे किंवा ताठरपणा आहे त्यामध्ये जाणवतो का? हो सर, असं दुखल्यासारखं पटकन, म्हणजे झोपेत उठल्यानंतर उठता वगैरे येत नाही. बरं, सांधे किती दिवसापासून दुखतायत? तरी जवळजवळ सर 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष झालेत. बरं, हातांचे आणि म्हणजे सिमेट्रिकल, म्हणजे डाव्या बाजूचा जो सांधा दुखतोय त्याच बाजू दुसऱ्या बाजूचा सांधा दुखतोय का? हो, म्हणजे गुडघा आणि जो लवणीचा भाग आहे मागचा, गुडघ्याच्या मागचा पाठीमागचा भाग आहे तो पण दुखतो सर. बरं, सांध्याजवळ अशा काही गाठी वगैरे आल्यात का? गाठी वगैरे काय नाही सर, फक्त मला असं व्हेरिकोज व्हेन सारखं थोडंसं वाटतंय त्रास. तर हा जो आहे ना आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास असू शकतो. म्हणजे हाडांची झीज झाल्यानंतर ते हाडांना वेदना होतात, आर्थरायटिस म्हणतो आपण त्याला. तो प्रकार असू शकतो. सांधेवात आहे असं नाही म्हणता येणार. म्हणजे आपण जे लक्षणं सांगितलेत त्यानुसार तरी हा सांधेवात आहे असं म्हणता येणार नाहीये.
अच्छा. आणि त्यांची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे RA टेस्ट निगेटिव्ह आलेली होती, याच्यावरनं पण एक लक्षात येतं की हा संधिवात असू शकत नाहीये. तरी पण आपण त्यांना काय सल्ला देतोय मग? त्यामध्ये आता त्यांचे काहीतरी औषध चालू आहेत, औषधोपचार चालू आहेत, ते चालू ठेवा. नसेल फरक तर तज्ञांशी संपर्क साधा. नक्कीच. तर सर यामध्ये आणखी इन्व्हेस्टिगेशन एक फार महत्वाची गोष्ट राहिली आपली, की यामध्ये क्लिनिकल क्रायटेरिया जे मगाशी मी 6 लक्षणं सांगितलेत, त्यातले जर 4 पॉझिटिव्ह असतील म्हणजे 4 लक्षणं असतील तर तो संधिवात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर हा झाला क्लिनिकल क्रायटेरिया. तर दुसरं आहे की मार्कर्स ऑफ इन्फेक्शन, म्हणजे इन्फ्लॅमेशनचे जे चेंजेस आहेत, म्हणजे RA टेस्ट, CRP टेस्ट किंवा एसओ टायटर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जर पॉझिटिव्ह असेल तर सांधेवात असू शकतो. त्यानंतर एक्सरेमध्ये जर सांध्यांना सूज आली आहे, तुमच्या क्लिनिकल तपासणीमध्ये जर पाणी वगैरे झाले आहे, सायनोवायटिस अशा प्रकारचं जाणवलं आहे, किंवा सायनोव्हेल फ्लुइड जे आहे त्याचं ॲनालिसिस, ह्या गोष्टी जर केल्या तर आपण सांधेवाताचं योग्य निदान करू शकतो. तर कधी कधी आर्थोस्कोपी म्हणजे दुर्बिणीतून सांध्यांची तपासणी करणे, त्यानंतर सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI अशा गोष्टी सुद्धा आवश्यक काही पेशंटमध्ये आवश्यक पडतात. आणि आजारावर नियंत्रण आहे की नाही मॉनिटर करण्यासाठी क्लिनिकल क्रायटेरिया तर आहेच आहे. त्यानंतर ESR म्हणजे इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, त्यानंतर C रिॲक्टिव्ह प्रोटीन, हिमोग्लोबिनची तपासणी, ह्या गोष्टी वारंवार करून त्यावर आपलं कंट्रोल आहे की नाही ते पाहावं लागते. आणि कधी कधी सांधेवाता व्यतिरिक्त अदर सिस्टमिक डिसीज म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर, रेस्पिरेटरी असे वेगवेगळे आजार असू शकतात, होतात संधिवातामध्ये. मग कधी कधी अँजिओग्राफी, त्यानंतर एक्सरेज, चेस्ट एक्सरेज, सांध्याचे एक्सरे हे सुद्धा करणं गरजेचं असतं. तर जशी रिक्वायरमेंट असेल, जसं पेशंटची नीड असेल किंवा जी गरज असेल त्या स्टेजमध्ये त्याच्यानुसार तपासणी करावी लागते. नक्कीच. एक फोन कॉल घेऊया. हॅलो. हॅलो. हॅलो डॉक्टर. हा सर, मी बांबोरीवरनं बोलते. बोला, कोण बोलताय? मी सुजाता बोलते. मला प्रश्न असा विचारायचा होता की माझं वय 25 वर्ष आहे आणि 1 वर्षां पहिले ह्याचा त्रास चालू झालाय संधिवाताचा, म्हणजे HLA-B27 टेस्ट पॉझिटिव्ह आहे. तर म्हणजे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की एवढ्या कमी एज मध्ये झालं तर ते पूर्णपणे बरं होऊ शकतं. तर ते होऊ शकतं का, म्हणजे पॉसिबल आहे का? हो नक्कीच, कारण तुमचं एक तर वय म्हणजे कमी आहे, हिलिंग प्रोसेस जी आहे, जर तुमचे सांधे जर डॅमेज झाले नसतील तर वरच्यावर जर रिकरन्स नसेल, इम्युनिटी तर चांगलीच असणार. एज कमी असल्यामुळे इम्युनिटी चांगली असते. ओल्ड एज मध्ये म्हणजे एका डाव्या गुडघ्यावर स्वेलिंग आहे भरपूर, ते कमी होत नाहीये 5-6 महिने झाले तरी. कमी होण्यासाठी काही करावं लागेल का? हो नक्कीच, त्यासाठी औषधे घ्यावं लागतील. आता तुमचे जे काही वेदनाशामक गोळ्या चालू आहेत, एक लक्षात घ्या, मी काय सांगतो थोडंसं व्यवस्थित ऐका तुम्ही. कारण वेदनाशामक गोळ्या घेऊन आपण वेदना कमी करतोय, आजार नीट करत नाहीये. आपण काय करतोय, जे टेम्पररी जे सुपरफिशियल लक्षण आहेत ते दाबतोय, आजार नीट नाही करत. आजार आहे तो तसाच आहे. एखादं छिद्र आहे थोडक्यात जमिनीला, त्यावर फक्त आवरण टाकतोय, दिसत नाहीये म्हणून, पण ते छिद्र आहे तसंच आहे. त्या पद्धतीने आजार हा आहे तसाच आहे, फक्त आपण टेम्पररी रिलीफ घेतोय त्यापासून. त्यासाठी आपण औषधे ही सुद्धा घ्यावंच लागतील. मसाज वगैरे करायचं की नाही करायचं? नाही, मसाज नका करू. नाही. आणि होमिओपॅथीची ट्रीटमेंट पण मी घेतली, पण डॉक्टर काय बोलले ते होमिओपॅथी, ते ॲलोपॅथी पूर्णपणे बंद करा आणि मग होमिओपॅथी. नाही, हाच एक मोठा जो प्रश्न आहे की बऱ्याच वेळा होमिओपॅथिक डॉक्टरांचं असं म्हणणं असतं की ॲलोपॅथिक औषध बंद करा. ऍक्च्युली पेशंट हा त्यावर डिपेंड झालेला असतो, त्याची सवय लागलेली असते. ज्यावेळेस तुम्हाला नवीन पॅथी चालू करायची, नवीन औषध उपचार करायचे, स्टेरॉइड्स वगैरे चालत नाही होमिओपॅथीमध्ये, मान्य आहे मला, मग तुम्ही हळूहळू टेपर करा, एकखटे बंद करू नका. वेदनाशामक गोळ्या औषधं चालू ठेवा. ॲलोपॅथी प्लस होमिओपॅथी केलं तरी चालेल? हो नक्की चालेल. आणि सर त्यासाठी पथ्य वगैरे काही म्हणजे ज्यांनी संधिवाताचा त्रास जास्त होऊ नये? आता आजारासाठी संधिवात ज्यावेळेस होते, कुठलाही स्नायू दुखतोय किंवा कुठलाही ते इंडिकेशन, तुम्हाला एक सूचना आहे, पूर्वसूचना आहे की माझं हे दुखतंय, मला थोडा आराम द्या. देवाने, परमेश्वराने सांध्यांची कुठल्याही गोष्टीची एक रचना अशी केली आहे की ज्यावेळेस त्याला त्रास होतो, तुम्हाला ते पेन्स होतात की मला आता आराम पाहिजे, मला विश्रांती पाहिजे, तुम्ही त्याला विश्रांती द्या. दुखतंय म्हणजे त्याला विश्रांती पाहिजे, त्याला विश्रांती जास्त महत्वाची आहे. तुमच्या वेदशामक औषध आहेत ते चालू ठेवा, त्याबरोबर काही तज्ञांच्या सल्ल्याने होमिओपॅथिक औषध घ्या, तुमचे RA टेस्ट तुम्ही मॉनिटर करा, नक्कीच बरं होऊन जाईल. पण सर म्हणजे असं कन्फर्म की कमी होऊ शकतो, संधिवात त्रास पूर्णपणे बरा होऊ? हो नक्कीच बरा होऊ शकतो. आता माझ्याकडे मोर दॅन 70 केसेस आहेत की ज्या RA पॉझिटिव्ह होतात, आता RA निगेटिव्ह आहेत. 2-2 वर्ष झालेत, त्यांचे औषध उपचार सुद्धा पूर्णतः बंद आहेत, वेदनाशामक सुद्धा औषध एकही चालू नाही.
म्हणजे टोटली विदाऊट एनी मेडिसिन बरं झाले असे पेशंट भरपूर आहेत. विदाऊट एनी मेडिसिन असं म्हणता येणार नाही. औषधं घेतली, त्यांनी ॲलोपॅथी घेतली, त्याला जोडीला होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली आणि आता ते RA निगेटिव्ह पण होत आहेत, म्हणजे असं एकंदरीत डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर तुम्ही नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या, नक्कीच आपल्याला आराम मिळेल. कार्यक्रमात सहभागी झाला तर धन्यवाद. डॉक्टर साहेब, आपण थोडंसं हे सांगूया की संधिवात आता जे रुग्ण होते, श्रोते होते, ते त्यांचं वय होतं 25 अवघं. मग असा प्रश्न पडतो की हा आजार कोणाकोणाला होऊ शकतो, म्हणजे एज ग्रुप हा काही फॅक्टर आहे का? तसा एज ग्रुप असा हा काही खास फॅक्टर नाही. मग कोणाला होतो तो? हा आजार कोणाला येऊ शकतो. ज्याची इम्युनिटी कमी आहे, प्रिडिस्पोजिंग म्हणजे आपण आजार होण्याचे काही चान्सेस आहेत, त्यांची इम्युनिटी कमी आहे, डायबिटीज मेलायटसमध्ये, मधुमेहामध्ये, HIV टाईप पेशंट्स किंवा जे डेबिलेटेड आहेत, अशक्त आहेत, फार अशक्त आहेत, अशा पेशंटला संधिवात केव्हाही होऊ शकतो. असं काही एज ग्रुप काय असं डिपेंड नाही, पण एज ग्रुपनुसार त्याची लक्षणं जी आहेत ती बदलत चालतात. मग आता एक महत्वाचा मुद्दा की व्यायाम आणि आहार याचं संधिवातामध्ये काय महत्व आहे? नक्कीच महत्वाचं आहे. औषधांपेक्षाही व्यायाम आणि आहाराचं, कारण आहार जर पौष्टिक असेल, सुदृढ असेल, प्रोटीनयुक्त असेल तर सांध्यांची झीज होणार नाही. साधी गोष्ट आहे. कॅल्शियम पण तितकंच महत्वाचं आहे. डेली कॅल्शियमची नीड आहे 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम, पण आपण ऍक्च्युली किती घेतोय? अन्नामध्ये काही कस नाही, सर्वच हायब्रिड मिळत आहे. जे अन्नामध्ये जे घटक पाहिजेत ते मिळत नाहीयेत. आणि बऱ्याच वेळा काय होतं की अन्नामध्ये जे घटक न मिळाल्यामुळं सांध्यांची झीज होते. सांध्यांची झीज होते आणि त्या ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो आपण त्याला. आणि तोच आजार बऱ्याच वेळा रुग्णांचा असं समज होतो की संधिवातच आहे काय, म्हणजे सांधे दुखतात म्हणून संधिवात आहे असं रुग्णांचा समज होतो. संधिवात हा पूर्णतः वेगळाच आजार आहे. नक्कीच. एक फोन कॉल घेऊया. हॅलो हॅलो. हा, संपर्क होत नाहीये. फोन येतोय, आपण घेऊया. हॅलो हॅलो हॅलो. डॉक्टर. हा सर, निलेश पाटील बोलतो. बोला बोला. होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक मध्ये पेशंटला 100% कसं बरं होतं? आयुर्वेदिक नाही होतं का 100%? अच्छा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, आपण कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. डॉक्टर साहेब उत्तर देतात, वेळेचा आपल्याकडे अभाव आहे. डॉक्टर साहेब, आपण इतक्या वेळ चर्चा हीच करत आलो की होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी या ज्या दोन पॅथी आहेत तर त्यांचं संमिश्र आपल्याला एकत्रित ट्रीटमेंट घ्यायचे, उपचार करायचे. बरेचसे आजार असे आहेत की ज्यामध्ये कुठलीही एक पॅथी अशी परिपूर्ण नाहीये. ॲलोपॅथीला होमिओपॅथीची गरज पडते, होमिओपॅथीला ॲलोपॅथीची गरज पडते, आयुर्वेदाची गरज पडते. कारण हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या रुग्णांच्या कल्याणासाठी झालेल्या आहेत. पॅथीमध्ये भांडण्यात काही अर्थ नाहीये. तर ज्या पद्धतीने, ज्या पॅथीने चांगले गुण आहेत ते घ्या तुम्ही, अडचण नाही. दोन्हींचा रुग्णांच्या कल्याणासाठी वापर करा, तेच योग्य राहील. पॅथीत काय भांडण्यात काय अर्थ आहे का? नाही, त्यांचं मत असं होतं की भांडणांचा विषय नाही, की ॲलोपॅथीने जास्त फायदा होतो की होमिओपॅथीने. तर आपल्या कार्यक्रमात आपण हे सांगत आलो की ॲलोपॅथीची वेदना कमी होत आहेत आणि होमिओपॅथीमध्ये त्याच्यावर पूर्णतः उपचार होत आहेत. तर जसे की कशा पद्धतीने उपचार केले जातात त्याविषयी पण आपण बोललो. तर असं काही पॅथीचा विषय नाही, पण दोन्ही पॅथींनी एकत्रित उपचार करण्यानं सर्व पॅथी ह्या रुग्णांच्या कल्याणासाठीच निर्माण झालेल्या आहेत. अच्छा, आता आपल्याला जाता जाता रुग्णांना काय सल्ला देत आहे संधिवाताच्या बाबतीत म्हणा किंवा त्याच्या उपचार पद्धतीच्या बाबतीत थोडक्या शब्दात? बघा, योग्य आहार, योग्य उपचार आणि योग्य निदान ह्या तर 3 सूत्र आहेत व्यवस्थित नीट होण्याचे. आहार पण योग्य पौष्टिक आहार, प्रोटीनयुक्त आहार, कॅल्शियमयुक्त आहार, हे हाडांच्या झीज वगैरे होऊ नये किंवा हाडांसाठी पौष्टिक आहेत. त्यानंतर व्यायामाने तुमची सांध्यांची हालचाल व्यवस्थित राहील, निदान व्यवस्थित झालं, व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल तर तुम्ही या संधिवातापासून मुक्त होऊ शकता. आणि यावरून तुम्ही ज्यावेळेस पूर्ण मुक्त होताल त्यावेळेस संधिवातावर सहज विजय मिळवला असं म्हणता येईल. नक्कीच. तर संधिवात या आजाराला तसं आता घाबरून जाण्याचं काही कारण नाही. खरं म्हणजे हा कोणत्याही वयोगटात होऊ शकतो, त्याला काही वयाचं बंधन नाहीये आणि तो बराही होऊ शकतो. आधुनिक उपचार पद्धतीनं ते शक्य देखील आहे. तर श्रोतो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे. आजचा विषय होता संधिवात, कारणं आणि उपचार पद्धती आणि तज्ज्ञ होते डॉक्टर संजय सोनवणे. डॉक्टर सोनवणे, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आभारी आहे. श्रोतो, पुन्हा भेटणार आहोत हॅलो डॉक्टर याच कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आपण ऐकलात. आजचा विषय होता संधिवात, कारणे आणि उपचार पद्धती. तज्ज्ञ होते डॉक्टर संजय सोनवणे. कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं मंजुषा वट्टामवार आणि देविदास अवलेलू यांचं आणि सूत्रसंचालन केलं तर शशिकांत जाधव यांनी. तर कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या वृषा लिपोंदे.
100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी FM सेवेचं हे आहे अहमदनगर केंद्र. रात्रीचे 10 वाजलेत